नमस्कार, जय बळमामा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेडविथ चित्रमध्ये. आज आपण फंडेड कंपनीतल्या एका स्कॅमबद्दल बोलणार आहोत की जी कंपनी जवळपास आता म्हणजे अजून तरी असं दिसते की तिने स्कॅम करून पळून गेलेले आहे किंवा कदाचित बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या तरी तिने तिचे सगळे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत. कुठल्याही अकाउंटला त्याच्या ॲक्सेस मिळत नाहीत. म्हणजे ज्यांनी तिचे चॅलेंज फीज देऊन त्यांचे चॅलेंज घेतलेले आहेत, फंडेड अकाउंट घेतलेले आहेत, त्यांनी कुणालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तरी ॲक्सेस देत नाही आहेत. आणि त्यांची वेबसाईट फक्त वरून चालू आहे, पण तुम्ही एखाद्या गोष्टीत बाय किंवा काय करायला गेला तर होत नाही. मुळात ती फ्रॉड निघालेली आहे कंपनी. हा फंडेड कंपनीचा एक फंडाचा लक्षात ठेवा. मी ह्याच्या आधी पण भरपूर वेळा सांगितलं की फंडेड कंपनी एक त्यांची पाचही बोटं आहेत ना तुपात आहेत, पाचही बोटं तुपात का? कारण की ही मला तर असं वाटतं की 99% तरी ही किंवा 100% म्हणा तुम्ही, ही प्रॉफिटेबलच कन्सेप्ट आहे फंडेड कंपनीची. त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की एक सिम्युलेटेड कंपनी नावाचा प्रकार असतो, अकाउंट देतात ते, आणि एक असतं रिअल. मग आपल्याला सिम्युलेटेड रिअल कसे कळेल तर ह्याचं एक सिंपल फंडा सांगतो. त्यांच्यात कारण की सगळेजणच डीपमध्ये वेबसाईटचा अभ्यास किंवा डीपमध्ये अशा गोष्टी करू शकत नाहीत. त्याला पर्याय एकच आहे की सगळ्यात जुनी कोणती बघणं, तिचं पेआउट बघणे, त्याच्या डिस्कॉर्डला जाऊन जॉईन होणे, आणि वेगवेगळे जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा ज्यांनी त्यामध्ये अकाउंट घेऊन पेआउट घेतलेले आहेत, ह्या बेसवर आपण फंडेड कंपनी बाय करू, त्याचे अकाउंट बाय करू शकतो. पण बऱ्याच वेळा कमी फीज किंवा काहीतरी त्यांच्या पेआउटचे कमी दिवस ह्या असल्या गोष्टी बघून आपण त्यामध्ये फसतात ट्रेडर आणि घेतात. मग अशा बऱ्याच कंपन्या फ्रॉड निघतात. कारण की फंडेड हे जे एक नवीन सेक्टर आहे, बिझनेस आहे, अजून हा नवीन आहे. ह्याच्यावरची रूल्स रेग्युलेशन अजून कुठल्याच देशाने आणलेले नाहीत. त्यामुळं आणि खूप मोठा बिझनेस आहे. निश्चितच भविष्यात ह्यावरती रूल्स रेग्युलेशन आले पाहिजेत, येतील सुद्धा, जेणेकरून ट्रेडरचा फायदा होईल. तर आता कोणती कंपनी अशी आहे की जी पळून गेलेली आहे किंवा पळून जाण्याच्या मार्गावर आहे? सध्या तरी आज तरी 16 जानेवारी 2025 आज तरी तिनं कार्यक्रम केलेला आहे. कदाचित उद्या काय तर त्यांचा म्हणजे हे होईल, काय म्हणतात, सॉर्ट आउट होईल, त्यांचा विषय प्रॉब्लेम आहे तो, आणि नंतर ते आहे तसं बॅक टू पेव्हिलियन किंवा सुरू करतील. पण सध्या तरी तिने कार्यक्रम केलेला आहे. तर ते सांगतो तुम्हाला मी. ती कंपनी आहे ॲक्स फंडेड. तुम्ही म्हणजे तुमच्या बऱ्याच वेळा तुमच्या फीडमध्ये फेसबुक किंवा तुम्ही हे करत असाल, कुठलंही इंस्टाग्राम वगैरे तुम्ही यूज करत असाल तर त्याच्या ॲड यांची 100% येतो. खांद्यावर एक कोराड घेतलेला म्हातारा तरी माणूस असतोय, ती ही कंपनी त्यांनी बरोबर कोराड ट्रेडरांच्यात व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे. तर विषय असा झाला आहे की त्यांनी आता त्यांचे कुठल्याच अकाउंटला ॲक्सेस देत नाही आहेत. मुळात कारण काय त्या पाठीमागे आहे? जर मी शोधायला गेला तर मला कळलं की त्या कंपनीचा जो ओनर आहे, त्या ओनरला काहीतरी अटॅक आला होता. मग अटॅक आल्यानंतर त्यांनी तो कंपनी तात्पुरती म्हणजे सगळे त्यांचे अकाउंट किंवा त्यांचे जे वर्कआउट आहेत ते सगळं त्यांनी तात्पुरतं थांबवलेलं आहे. पण मला असा प्रश्न पडतो, कंपनीचा जरी ओनर असला काय, तर एका ओनरला फक्त अटॅक आल्यानंतर तुम्ही अखंड कंपनी जी प्रॉपर आहे, ज्यात करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, ती सगळी कंपनी तुम्ही बंद ठेवणारा, सगळ्या ट्रेडरांचे पेआउट किंवा सगळ्या ट्रेडरांची ज्या ट्रेडिंगचे ज्यांचे टर्मिनल आहे सगळे बंद ठेवणारा. ह्यांना अटॅक आला, समजा आता उद्या ह्यांना काय तर झालं, बरं वाईट चुकून काय तर ह्याचं काय तर एक्सपायर झाला, मग एक्सपायर झाल्यानंतर मग पूर्ण कंपनी संपली. म्हणजे एका व्यक्तीवर कुठली कंपनी असू शकते का? ह्याच्यावरून स्पष्ट दिसतंय की त्यांची नीतिमत्ता अजिबात साफ नाही आहे. मी तर म्हणतो ट्रेडर अटॅक नव्हे, जागेवर जरी एखादा कंपनीचा ओनर गेला तरी कंपनीत त्यांच्या कुठला हे होतं कामा नये. कारण की बऱ्याच जणांचे तिथे पैसे आणि हे गुंतलेले असतात. तर तुम्ही असल्या फालतू कारणानं जर कंपनी बंद ठेवत असाल, त्यांचे अकाउंट फ्रीज करत असाल, तर असल्या कंपनीत अजिबात अकाउंट जरी उद्या ही सुरू झाली तरी उघडत असताना सावधगिरीनं उघडा. आता मी तुम्हाला हे दाखवतो, त्यांची वेबसाईट दाखवतो. वेबसाईटमध्ये काय प्रकारे काम चालू आहे बघा. त्यांच्यामुळे तुम्हाला कळेल की यांचा कार्यक्रम कसा झाला आहे तो. आता आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊया. ठीक आहे, सुरुवातीलाच मी करून ठेवलेलं आहे. जर वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तर पहिला स्टार्टलाच येतं आहे, इथं क्लिक करायचं. आणि मी यांना मेलसुद्धा केलेले आहेत. यांच्या सपोर्ट टीमला मेल केले, पण मला एकदा यांचा रिप्लाय अजून देखील आलेला नाही. सध्या तरी ह्यांचा कार्यक्रम झाला आहे. बघा, ह्या चिकनाबांड मॉडेल येतं आणि अशांची ॲड पण येते पुढानी. हे सगळं तुमचे ऑफर सुरू आहे, हे सुरू आहे, ते सुरू आहे, पण काय उपयोग नाही. हे बघताय का तुम्ही? असं किती सोबर अशी व्यवस्थित त्यांची वेबसाईट आहे. ह्यात साइन इन केल्यानंतर बघा रिलोड म्हणते पेज. माझं ऑलरेडी अकाउंट ह्यात आहे बरं का एक, म्हणजे माझा कार्यक्रम झालेला आहे, काय अडचण नाही. पण बघू शकताय की हे अजिबात तुम्हाला ॲक्सेस देत नाहीत. मी तर साइन इन म्हटल्यानंतर बघा काय होते बघा. साइन इन म्हटलं तर पेज आलं पाहिजे ना, माझं लॉगिनचं पासवर्ड टाका, हे ते काय 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 काहीच नाही. मी यांना मेल केले, मेलचं उत्तर आलेलं नाही आहे. आणि तुम्ही जर त्यांचा एक नवीन चॅलेंज आपण एखादं बाय करते त्या का बघूया काय होते बघा. चॅलेंज बाय करताना सेकंड तुमच्या समोरच चॅलेंज मात्र ऑफर मात्र व्यवस्थित सुरू केल्यात तिने बरं का. ऑफर सुरू ठेवल्यात अजूनसुद्धा, कारण पैसे आहेत राहायला पाहिजेत ना. कुठलं काय घ्यायचं यातलं काय तर घ्या. 2 स्टेप घेऊया आपण. कुठलं घ्यायचं? गेट फंडेड. चला, काय होतं आहे? नाहीच आहे. म्हणजे
ह्यांनी कार्यक्रम केलेला आहे, नारळ ठेवलेला आहे. त्यामुळे फंडेड अकाउंट घेत असताना थोडासा विचार करून, चौकशी करून, थोडासा 1, 2, 4, 5, 10, $20 महाग लागले चालतील, पण पूर्णपणे अभ्यास करून घ्या. असल्या एक्स आणि टॉक्स असल्यात काही घेऊन उपयोग नाही. ही उद्या जरी सुरू झाली तर याचा काही उपयोग नाही आहे. कारण की जर हिने आज जर कार्यक्रम केला असेल फालतू कारणाने असल्या की आमच्या ओनरला अटॅक आला आहे आणि हे झालं तर उद्या कदाचित त्यांना उद्या जर मूळव्याध झालं तर मूळव्याध झाल्यावर सुद्धा हे बंद ठेवतील. त्यामुळे ह्याच्यात अडकू नका. फंडेड कंपनी किंवा फंडेड अकाउंट प्रॉपर ह्या दुधारी तलवार आहेत. खरं सांगायचं तर अत्यंत जबरदस्त असा हा एक सेक्टर आहे ज्यातून तुम्ही लाखो करोड कमवू शकताय. पण शेवटी प्रत्येक चांगल्या बाजूला वाईट बाजूसुद्धा असते. वाईट बाजूसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आणि यापासून लांब राहून चांगल्या फर्म निवडून आपण त्यातून 100% पैसा करू शकतो. फक्त तुम्ही तुमचा अनुभव आणि अभ्यास केला पाहिजे. एवढीच फक्त एक छोटीची माहिती होती की कुण्यात अडकू नये, फसू नये म्हणून. बाकीचा अशा आणखीन फर्म असेल तर थोडंसं चौकशी करून किंवा तुम्हाला जर त्यात अडचण असेल तर मला कमेंट करा. मी ते थोडासा अभ्यास करीन आणि तुम्हाला सांगेन. बाकी धन्यवाद. थँक्यू. पाहत राहा ट्रेड विथ चेतन. धन्यवाद.